गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे आता पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। उपोषण स्थळावरनं मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सावधगिरीचा इशारा दिलेला आहे। या दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। पाहूया। मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही। आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे? नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग नाही खोटा निघत। त्याला माझा नाविलाज आहे। मग मी म्हणतोय गोरगरिबाला त्रास देऊ नका, गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार। लोकसभेत तुम्ही छोटासा हिस्सा दाखवला, विधानसभेत मोठा असेल ना? नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात, मी स्वतः नाव घेऊ गो पाडीणार, आता सुप्त होते नाव घेऊ गो पाडीणार। सरकारनं शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आदेश काढलेला, ती अधिसूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे। त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते, तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत। तोही कायदा तुम्ही पारित करू शकता। तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ, वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण, त्याही मागे घेण्यात यावं। हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।